हो झालं की शीतलीची बॅग कुठे आहे? हाय आणल्या मी नाही घेतली. या लवकर. अरे झालं हे घ्या झालं का म्हणे सगळं? झालं झालं काय राहिलं ना? नाही करायला नक्की शीतलीचं आवडलं का? नाही बघून आले पटकन. बघ लवकर. चला शीतले तू तो आज बहुत कमाल की लग रही है. आजाचं नाव घेतले की जो गुलाबी रंग तुझ्या चेहऱ्यावर चढतो ना त्यापेक्षा त्याच्या नावाने लावलेल्या हळदीचा रंगच जास्त खोलून आलाय. याचमुळे आपल्या ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यावर आपलं लग्न होणार असेल ना तर ते सगळा आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसतोच. शीतले खरं सांगू तू तुझं म्हणणं घरच्यांना पटवून दिलंस. असं आपलं मत घरच्यांना समजून सांगणं हे कुठल्या पण मुलीला नाही जमत. आपलं प्रेम आपली भावना जर खरी असेल ना तर ती ताकद आपल्यात आपोआपच येते. सच्ची बोली तू. और वैसे भी आजा तेरे लिए परफेक्ट है और तू आजा के लिए. शीतले मी जसं ह्या घरात हक्कानं तुला भेटायला येत होते तसं त्या घरात नाही ना येऊ शकणार. ए पगली रो मत ना. अरे 1.5 घंटा लगा तेरे मेकअप को. शितले झाली सर. चल देवाला नमस्कार करूया. ये आई नावलाई मरे आई देवी आणि देवदेवतांनो तुमच्या सगळ्यांच्या कृपाशीर्वादाने हे लग्न कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. शीतल नमस्कार कर. चला शितले आता घरातनं बाहेर पडताना मागं वळून घर नाही बघायचं का? अगं तशी रीतच आहे. तू लक्ष्मीच्या पावलानं त्यांच्या घरात जाणार आहेस. मग तुझी पावलं कायम पुढेच पडली पाहिजेत ना म्हणून. ठीक आहे मी आले. आता कुठे चाललीस? एकदा डोळं भरून घर बघायचंय मला. बर आम्ही बाहेर थांबतो. तू ये लवकर. जा. तू मका कशाला घेतलायस बरं हातात? ठेवा दे तिथं. अगं पण अगं उगं कापलं बिपलं म्हणजे. आपल्या शेतीनं पोहे केलेत म्हटल्यावर चांगलंच झालं असणार. थांब.
असं काय बोलतो आप्पा तू? क्वीन नाही घ्यायची, दुसरी सोंगटी घ्या आधी. नाही मी आधी क्यूनच घेणार. आणलं तुझ्या आवडीचं सगळं आणलं. नाना थांबा की अरे लग्नाची वेळ निघून जाईल. चला नाना, घोड्याच्या आणि नवरदेवाचे पाय धुवायला आत्याला बोलवा. आले सरका तिथंच आहे मी. हा अगं पुष्पे, आवरा लवकर. होय ते आपल्याकडे मोठं हंडलही आहेत ना, छोटा नव्हता म्हणून छोटाच घेतलाय. बर ती विधी उरका पाठदिशी. आता हीच साडी नेसते लग्नाला. बर आवर जा लवकर तुझं. विक्या, अरे इकडे या. तुम्ही पडदिशी आजाला जरा आवरायला मदत करा. काय इथं नवरदेवाला कॉमन कपडे आहेत, पटकन त्याचं आवरून घ्या. हे चला लवकर. नमस्कार मंडळी. वर पक्ष आणि वधू पक्षाच्या वतीनं इथं उपस्थित मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो. तुम्हाला सांगायला मला लय आनंद होतोय की आपण इथं जो सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलाय त्या सोहळ्यामध्ये 36 जोडप्यांनी सहभाग घ्यायचा निर्णय घेतलाय आणि त्यांच्या निर्णयाचं त्यांच्या घरच्यांनी स्वागत केले. एक वेगळीच सामाजिक बांधिलकी जपून ही सगळीच कुटुंब आज एकत्र जोडली गेली आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. थोड्याच वेळात आपल्या सर्वांच्या शुभ आशीर्वादाने हा सामूहिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. विक्रम, अरे तू आमच्या बरोबरच राहा. कानपिळीला तुलाच जायचंय. आणि हा,
आमच्या मदतीला बी लागशील तू. अहो पण बाकी पण सगळं तिकडं. नाही नाना म्हणताय ते बरोबर आहे. अरे तू दोन्हीकडची जबाबदारी सांभाळतोयस. नाहीतर आमचा रावल्या दोन्हीकडे आहे पण कुठेच नाही. बाप्पू कसा दिसतोय मी? हिरोच दिसतोयस की. अरे जरा कामाचं बघ. इकायला जरा मदत कर कामामध्ये. अक्षता वाटायला मदत कर. बाप्पू अहो कामासाठी मी आहेच की. तुम्ही नका टेन्शन घेऊ अजिबात. काय नाना आलोच. असू दे. काय ह्याचं करावं तेच कळत नाही. किती वेळ लावलास ग? आधी साडी कशी दिसती ती सांगा. मस्त. आता खऱ्या वरमाई शोभताय पुष्पाताई तुम्ही. मग पुष्पे अगं मायडीला कुठं सोडलंस ग? त्या गावातल्या बायकांशी मागे बोलत बसल्यात. येत्याल. अगं पण जेडीने पाहुणं कधी यायचं? फोन झाला माझा मगाशी. अर्ध्या तासात पोहोचते म्हणल्यात. अगं मुहूर्त पावतर आलं म्हणजे बरं. अक्षता पडणं महत्वाचं आहे. रावल्या आजा लयच भारी दिसत होता. आजा इंडियन आर्मीचा फौजी आहे तो. भारी तर दिसणारच. ए तुमच्यातली आली का सगळी? अरे हो. अरे केकेन पाहिजे कुठे? आता दोघांचं बी पोस्टिंग झाले. आणि तुमची पोस्टिंग? मीन पाशा दोघं पण सेंटरलाच असणार 2 महिने. तुम्ही तुझं काय झालं? अरे माझ पुढच्या आठवड्यात पोस्टिंग आहे. आणि विक्या उद्याच निघणार आहे. होय काल म्हणत होता मला. फौजी नमस्ते नमस्ते. नमस्ते. बर सगळं ठीक आहे ना? काय लागलं तर मला सांगायचं. सांगणार नव्हता आपल्या आजा फौजेच लग्न आहे. आजा फौजेच लग्न म्हणजे नुसता थोडा करणार. लग्नात तर नुसता असलं नसणार. मी वरात तर विचारूच नका. असलं नसतो का नाही बघ. अरे हो 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 जरा दमानं घे. हे राहुले असताना लोड घ्यायची काहीच गरज नाही. आजची वरात आणि आत्ताची मंगलाष्टका ह्या राहुल्यामुळे कशी होत्या. आलोच मी. शिकलीला जसा आजा मिळाला ना तसं आपल्याला बी मिळालं पाहिजे. तुझं तू बघ. मला माझा मिळालाय. कोण आहे ग? पूजेच्या दिवशी भेटवते की. हॅलो. सगळ्या उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सामील झालेल्या जोडप्यांचं आता आगमन होणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया.
मी म्हणू काय? येते का? हा मग मन बघू. श्री श्री गजमुखम मुखम कम. राहू दे तुझी मंगलाष्टक होईपर्यंत रात्र होईल. तू फक्त अंतरपाठ धर. शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम. आता प्रथमतः वधू वरस हार घालेल. गुरुजी, ही आमची लेक आणि हे आमचे जावई बापू आर्मीत आहेत. दोघांना पण आशीर्वाद द्या. औक्षवंत व्हा, अखंड सौभाग्यवती भव. मुली, अजिंक्यचं अगोदरच लग्न झालंय माहितीये ना? अगं फौजी येतो. फौजी म्हणजे योद्धा. आणि योद्ध्याचं पहिल्यांदा लग्न होतं ते तलवारीशी. योद्ध्याला जशी तलवार गरजेची असते तशी ढाल आहे. आयुष्यभर त्याची ढाल बनून त्याच्या पाठीशी उभी राहील. शीतल, होऊन जाऊन दे की एकदा. प्लीज एकदा म्हण ना. प्लीज ग प्लीज एकदा म्हण. लई असताल मनमोजी पण लाखात एक माझा फौजी.